Hello friends and welcome to the channel. Today we will learn how to convert interrogative sentences into indirect speech. In the previous video we have studied what is direct and indirect speech and how to convert statements or assertive sentences into indirect speech. Before we learn how to convert these sentences into indirect speech, we should know what is an interrogative sentence. A sentence that asks a direct question is called an interrogative sentence. प्रत्यक्ष नियम शिकण्यापूर्वी आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय हे जाणून घेऊया. ज्या वाक्यामधून काही माहिती अपेक्षित असते किंवा प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. There are two types of interrogative sentences in English. इंग्रजीमध्ये दोन प्रकारची प्रश्नार्थक वाक्य आहेत. First, WH question. A question which begins with WH question word is called WH question. Or we can say a question that begins with an interrogative pronoun, an interrogative adjective or an interrogative adverb is called WH question. ज्या प्रश्नाची सुरुवात WH क्वेश्चन वर्डने होते किंवा ज्या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक विशेषण किंवा प्रश्नार्थक क्रियाविशेषणाने होते त्यास WH क्वेश्चन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, हाऊ आर यू? अनदर एक्झाम्पल, वेअर इज माय बुक? नेक्स्ट एक्झाम्पल, हु विल कंप्लीट द वर्क? An answer to such questions is always a complete sentence. WH question चे उत्तर हे पूर्ण वाक्यामध्ये द्यावे लागते. Now second type of question is verbal questions or yes no type questions. सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारे प्रश्न. These questions begin with an auxiliary verb, am, is, are, do, does, did, etc. ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते त्यास व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एम आय राईट? हॅव यू टेकन माय पेन? हॅड दे कम्प्लिटेड द वर्क? और अनदर एक्झाम्पल, डीड दे मीट यू इन द मॉर्निंग? फ्रेंड्स, these questions can be answered yes or no. That's why they are called yes no type questions also. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो असंही देता येतं म्हणून त्यांना येस नो टाइप क्वेश्चन असंही म्हणतात. दीज क्वेश्चन्स कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. या प्रकारचे प्रश्न हे होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. नाउ लेट्स मूव टू द रूल्स हाऊ टू कन्वर्ट इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस इनटू इनडायरेक्ट स्पीच. फर्स्ट, चेंज द रिपोर्टिंग वर्ब सेड और सेड टू ask or inquire. रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू चे आस्क किंवा एन्क्वायर मध्ये रूपांतर करावे. चेंज द इंट्रोगेटिव्ह फॉर्म इनटू द असर्टिव्ह अँड रिमूव्ह साइन ऑफ इंट्रोगेशन अँड इन्व्हर्टेड कॉमाज. प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करताना त्या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करून नंतरच त्याचे अप्रत्यक्ष कथन करावे आणि वाक्यातील प्रश्नार्थक चिन्ह आणि अवतरण चिन्ह काढून टाकावे. थर्ड रूल, यूज कंजंक्शन इफ और वेदर फॉर व्हर्बल क्वेश्चन्स अँड फॉर WH क्वेश्चन द WH क्वेश्चन वर्ड दॅट केम इन द सेंटेन्स इज यूज्ड ॲज कंजंक्शन. फोर्थ रूल, चेंज टेन्सेस, प्रोनाउन्स अँड वर्ड्स डिनोटिंग नियरनेस प्रॉपरली. व्हर्बल क्वेश्चन साठी कंजंक्शन म्हणून इफ किंवा वेदरचा वापर करतात आणि WH क्वेश्चन साठी त्या वाक्यात आलेला क्वेश्चन वर्ड हाच कंजंक्शन म्हणून वापरला जातो. काळ, सर्वनाम आणि ठिकाण व वेळेची समीपता दर्शवणाऱ्या शब्दामध्ये योग्य ते बदल करावेत. नाउ वी शुड स्टडी सम सॉल्व्ड एक्झाम्पल्स. She said to me, comma into inverted commas, are you going to the market today?
Here the sentence in inverted commas is a verbal question. That's why we have to use if as a conjunction, and reporting verb said to is converted to asked. So the sentence in indirect speech will be like this: she asked me if I was going to market that day. Here the sentence was in present continuous tense and we have converted it into past continuous tense. We have also changed the pattern of the sentence in indirect speech. मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये सेड टू हा रिपोर्टिंग वर्ब होता, त्याच्याऐवजी आपण आस्कडचा वापर केलेला आहे. आणि या वाक्यासाठी इफ हे कंजंक्शन वापरले कारण अवतरण चिन्हातील वाक्य हे व्हर्बल क्वेश्चन होतं. त्या वाक्यातला काळ हा चालू वर्तमान काळ होता, त्याला आपण चालू भूतकाळामध्ये बदललेला आहे आणि वाक्याच्या रचनेमध्ये बदल केलेला आहे. वाक्यातला कर्ता हा कंजंक्शनच्या नंतर घेतलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स: The old man said to his son, comma into inverted commas, what harm have I done to you? Question mark inverted commas close. Here the reporting verb said to is converted to asked, and sentence in inverted commas is a WH question, so we have to use the WH question word in that sentence as a conjunction. Now the converted sentence will be like this: The old man asked his son what harm he had done to him. मित्रांनो, या वाक्यामध्ये said to या रिपोर्टिंग वर्ब साठी आस्कडचा वापर केलेला आहे आणि कंजंक्शन म्हणून त्याच वाक्यात आलेला जो प्रश्नार्थक शब्द होता व्हाट तो वापरलेला आहे आणि वाक्यातला पूर्ण वर्तमान काळ होता त्याचा आपण पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर केलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल: तृप्ती सेड कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमास, Can I wear this sari, mother? Question mark inverted comma close. Here sentence is given differently. या ठिकाणी वाक्य वेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. जो लिसनर आहे तर तो वाक्याच्या शेवटी दिलेला आहे. अशा वेळी आपल्याला स्पीकरच्या नंतर रिपोर्टिंग वर्ब आणि त्याच्यानंतर लिसनर घ्यायचा असतो. म्हणून बदललेलं वाक्य असं असेल: तृप्ती आस्क्ड हर मदर. आता दिलेलं वाक्य हे व्हर्बल क्वेश्चन होतं म्हणून कंजंक्शन इफ चा वापर करायचा. म्हणून वाक्याची जोडणी करण्यासाठी इफ हे कंजंक्शन वापरलं आपण. तृप्ती आस्क्ड हर मदर इफ शी कुड विअर दॅट सारी. आता या ठिकाणी कॅन चा बदल आपण कुड असा केलेला आहे आणि धिस चा दॅट. नेक्स्ट सेंटेन्स: नेहा सेड टू निशा कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमास, Can you lend me this necklace? Question mark inverted commas close. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल: नेहा asked निशा if she could lend her that necklace. या ठिकाणी वर्बल क्वेश्चन असल्यामुळे कंजंक्शन इफ चा वापर केलेला आहे. यू चा बदल शी मध्ये केलेला आहे कारण लिसनर निशा आहे. त्यानंतर कॅनचं कुड केलेलं आहे आणि मी चा बदल हर केलेला आहे. Next sentence: The teacher said to Ram, comma into inverted commas, why did you reach the examination hall so late? Inverted commas close. मित्रांनो, या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेले वाक्य जे आहे तर ते WH क्वेश्चन आहे म्हणून त्यासाठी आपल्याला त्यामध्ये आलेला WH क्वेश्चन वर्ड हाच कंजंक्शन म्हणून वापरला जातो. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल: The teacher asked Ram why. आता यामध्ये सिंपल पास्ट होता त्याचा आपण पास्ट परफेक्ट केला. Why he had reached the examination hall so late. Next sentence: Rani said to Neha, comma into inverted commas, does your sister help you in your homework? Here the sentence in the inverted commas is in simple present tense, so we have to convert it into simple past tense. The converted sentence will be like this: Rani asked Neha if her sister helped her in homework. Next sentence: Raju said to Ram, comma into inverted commas, when will you call me?
क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. दिलेलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमा मधलं सिंपल फ्युचर मध्ये आहे, त्याचा बदल आपल्याला विलच्या ऐवजी वुड करावा लागेल आणि सेड टू या रिपोर्टिंग व्हर्ब साठी आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचंय. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल. राजू आस्क्ड राम व्हेन. आता व्हेन हेच कंजंक्शन आहे कारण हा WH क्वेश्चन असल्यामुळे. ही वुड कॉल हिम. या ठिकाणी मीचा बदल हिम झाला कारण लिसनर कोण आहे राम, त्याच्यानुसार मीचा बदल हिम करावा लागला. जर या ठिकाणी जेंडर बदललेलं असतं, एखादं मुलीचं नाव असतं तर या ठिकाणी आपल्याला हर करावं लागलं असतं. नेक्स्ट सेंटेन्स. फादर सेड टू मी कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाज वेअर वेअर यू येस्टरडे. या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच याप्रमाणे करता येईल. सेड टू साठी आस्कडचा वापर, कंजंक्शन म्हणून त्या वाक्यात आलेलं प्रश्नार्थक शब्द व्हेअर. बदललेलं वाक्य याप्रमाणे असेल. फादर आस्क्ड मी व्हेअर. आता या ठिकाणी यूचा बदल आय करावा लागेल कारण लिसनर कोण आहे मी, म्हणून आपल्याला यूचा आय करावा लागेल. आणि वेअर साठी हॅड बीन, म्हणून वेअर आय हॅड बीन द प्रिव्हियस डे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच कसे करायचे हा भाग शिकला. पुढील व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू कन्वर्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस इनटू इनडायरेक्ट स्पीच हा भाग शिकणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपण आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपणास भविष्यातील व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.